नमस्कार. आज घरात पालक होती. म्हटलं आज पालकचीच काहीतरी रेसिपी करूया. मग पालकचे कोफ्ते बनवायचा विचार पक्का केला. त्यासाठी प्रथम पालक चांगल्या प्रकारे निवडून साफ करून घेतला. मग 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. त्यातील सर्व पाणी निथळून गेल्यानंतर पालक बारीक चिरून घेतला. अशा प्रकारे पालक बारीक चिरून घेतला व एका बाउलमध्ये चिरलेला सर्व पालक घातला. त्यात जरा जास्तच मीठ घालावे व ते सर्व एकजीव करून 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवावे. तोपर्यंत मिक्सरच्या एका भांड्यात 2 मध्यम आकाराच्या कांद्याचे तुकडे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 3 ते 4 आल्याचे तुकडे व 5 ते 6 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून त्यात घातले व जरा जाडसर अशी पेस्ट करून घेतली. त्यानंतर पुन्हा मिक्सरच्या भांड्यात 2 मोठे टमाटे कापून घातले व त्याची देखील पेस्ट करून घेतली. दहा ते 15 मिनिटांनंतर पालकच्या बाउलवरील झाकण काढून पालक दाबून पालकमधील अतिरिक्त पाणी काढून घ्यावे. हे पाणी फेकून देऊ नये. पुढे रेसिपीमध्ये ते वापरता येते. एका बाउलमध्ये पिळून काढलेला पालक घालावा. त्यात जाडसर वाटलेल्या कांद्याच्या मसाल्याचे 2 ते 3 चमचे पेस्ट घालावी. एक चमचा ओवा हातावर घेऊन चोळून घालावा. एक चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला व 4 चमचे बेसन घालावे. मग हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यावे. मग त्यात 1 चमचा धणे पावडर घालावी व पुन्हा एकजीव करून घ्यावे. चांगल्या प्रकारे एकजीव झाल्यानंतर त्यांचे लिंबा एवढे छोटे छोटे गोळे करावेत. गॅस ऑन करून गॅसवर एक पॅन किंवा कढई ठेवावी व त्यात तेल घालावे. तेल गरम झाले की त्यात 1 चमचा जिरे घालावे. 4-5 काळी मिरी घालाव्यात. 2 वेलची घालावी व उरलेला कांदा मसाला घालावा. व हे सर्व चांगलं 2 मिनिटं परतून घ्यावे. चांगल्या प्रकारे परतून झाल्यावर त्यात 1 चमचा हळद घालावी व 1 चमचा लाल मिरची पावडर घालावी व पुन्हा एकदा चांगले परतून घ्यावे.
थोडं सुक्क झाल्यावर त्यात थोडे काढलेले पालकचे पाणी घालावे व पुन्हा एकदा परतून घ्यावे. मग त्यात वाटलेली टोमॅटोची पेस्ट घालावी व चांगले परतून घ्यावे. मग त्यात 1 चमचा धणे पावडर घालावी व 1 चमचा लाल मिरची पावडर घालावी व पुन्हा एकदा चांगले परतून घ्यावे. पुन्हा त्यात थोडे पालकचे पाणी घालावे व गरज वाटल्यास उरलेले सर्व पाणी घालून पुन्हा एकदा चांगले परतून घ्यावे. चांगल्या प्रकारे परतून मसाला शिजू द्यावा. पॅन किंवा कढईवर एखादी चाळण ठेवावी व तयार केलेले पालकचे गोळे त्यावर ठेवावे व झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी लो फ्लेमवर चांगली वाफ येऊ द्यावी. पालकचे गोळे किंवा कोफ्ते दुसऱ्या भांड्यात किंवा कुकरमध्ये वाफवले तरी चालेल. 10 मिनिटांनंतर कोफ्ते फार चांगले शिजले आहेत. अशा प्रकारे कढईतील मसाला देखील शिजतो आणि कोफ्ते देखील शिजतात. कढईवरील चाळण काढावी. मसाल्याला देखील चांगली उकळी आलेली आहे. एकदा चांगले परतून घ्यावे. चांगले परतून झाले की मग त्यात 1 चमचा गरम मसाला घालावा. 2 ते 3 चमचे दही घालावे व तव्यावर गरम करून कसुरी मेथी घालावी व चांगले एकजीव होईपर्यंत परतून घ्यावे. आता छान ग्रेव्ही तयार झालेली आहे. मग या ग्रेव्हीमध्ये गरज वाटल्यास किंवा सोयीनुसार पाणी घालावे व पुन्हा एकदा चांगले चमच्याने फिरवून घ्यावे. मीठ देखील गरज असल्यास घालावे, कारण पालकच्या पाण्यामध्ये मीठ होते. अळणी लागत असेल तर मीठ घालावे. 1 उकळी आल्यावर त्यात उकडलेले पालक कोफ्ते घालावेत. व थोडे चमच्याने फिरवून घ्यावे. व 2-3 मिनिटांसाठी 1 उकळी येईपर्यंत झाकून ठेवावे. 2-3 मिनिटांनंतर पहा किती छान उकळी आलेली आहे. आणि ही पालक कोफ्ते करीची रेसिपी देखील तयार झाली आहे. पहा किती छान रेसिपी तयार झालेली आहे. हे पालक कोफ्ते तळण्याऐवजी वाफवून बनवलेले आहेत. त्यामुळे ही रेसिपी खूपच हेल्दी झाली आहे. अशी ही हेल्दी डिश चपाती, भाकरी किंवा भातासोबत खूप छान लागते. ही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी नक्की ट्राय करा. ही डिश सर्वांनाच आवडेल. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. तर मग आवडली ना रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.